खरं म्हणजे दिल्लीच्या मतदारांना मनापासून धन्यवाद द्यावे तेवढे थोडेच आहेत, अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे। आणि आदरणीय देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं मी सगळ्यात आधी मनापासून अभिनंदन करतो। खरं म्हणजे ये मोदी जी की गारंटी का कमाल है असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही, कारण ते जे बोलतात ते करून दाखवतात आणि म्हणून त्यांच्या गॅरंटीवर दिल्लीकरांनी विश्वास ठेवला। कारण आतापर्यंतच्या महाविकास आघाडी किंबहुना इंडिया अलायन्स यांनी ज्या ज्या घोषणा केल्या, ज्या ज्या गॅरंटी दिल्या त्या सगळ्या फेल झाल्या, पण मोदीजींची गॅरंटी कधीच फेल होत नाही हे दिल्लीकरांना त्यावर विश्वास होता। आणि म्हणून 27 वर्षांनंतर भाजपा आणि एनडीएचं सरकार आज दिल्लीमध्ये आलेलं आहे। खरं म्हणजे हा मोठा विजय आहे। आणि मी एवढं हेही सांगेन की गेल्या अनेक वर्ष 10 वर्षाचं जे दिल्लीकरांवर जे संकट होतं आपचं ते दूर झालेलं आहे। आणि 10 वर्षाचं जी दिल्लीकरांवर आपदा होती, आपदा म्हणजे ती मतदारांनी दूर केलेली आहे। या निवडणुकीमध्ये देखील संविधान, लोकशाहीचा खून, मतदान, ईव्हीएम या सगळ्यावर आरोप झाले। परंतु हा खोटा फेक नॅरेटिव्ह पसरवणारं काँग्रेस असेल, आप असेल, यांना जनतेने चारी मुंड्या चित केलं आणि भारतीय जनता पक्षाला ऐतिहासिक असा विजय मिळवून दिला। खोटेपणा हरला आणि खरेपणाला लोकांनी स्वीकारलं। खरं म्हणजे अरविंद केजरीवाल हे अण्णा हजारेजींच्या बरोबर भ्रष्टाचार विरोधामध्ये त्यांनी लढाई केली। पारदर्शकता आणि भ्रष्टाचाराच्या विरोधात भूमिका ही घेऊन केजरीवाल निघाले, पण त्यांना मुख्यमंत्री करण्यामध्ये किंवा मुख्यमंत्री होण्यामध्ये अण्णा हजारेजींचा मोठा सिंहाचा वाटा होता। कारण त्यांच्या भ्रष्टाचार विरोधाच्या आंदोलनातूनच केजरीवालांचा जन्म झाला आणि मुख्यमंत्री झाले। परंतु मुख्यमंत्री झाल्यानंतर अण्णा हजारेंची साथ त्यांनी सोडली, अण्णा हजारेंची वैचारिक भूमिका त्यांनी सोडली आणि नीतिमत्ता सोडली, भ्रष्टाचाराला जवळ केलं। आणि म्हणून मी त्या खोलात जात नाही, परंतु दारू घोटाळा आणि आणखी काय काय घोटाळे, या सर्व घोटाळ्यांमुळे खऱ्या अर्थाने भ्रष्टाचार विरोधी अण्णा हजारेंची जी आंदोलनाची यात्रा होती तिथून त्यांची यात्रा सुरू झाली आणि स्वतःच भ्रष्टाचाराच्या दलदलीमध्ये अडकल्याने ही यात्रा त्यांची